शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, होळी सणानिमित्त म्हणजेच की आता होळी सणानिमित्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बघा आता देशातील 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात आज मोठा निधी जमा होत आहे। कारण की बघा, केंद्र सरकारचा 22वा हप्ता आणि राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आज वितरित होत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, धुळीवंदन म्हणजेच की बघा हॅपी होळी निमित्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी बघा दोन्ही योजनांचे मिळून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे बघा 92 लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यात आज प्रत्येकी 6,000 रुपये थेट शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा करण्यामध्ये येणार आहेत। म्हणजेच की शेतकरी बांधवांसाठी आज सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे। आता शेतकरी बांधवांनो बघा, आज खरोखरच तुमची लॉटरी लागलेली आहे। कारण की बघा असंच म्हणावा लागेल, कारण की बघा राज्य सरकार आणि केंद्र सरकारने एकूण 7,200 कोटी रुपये निधी आज बँकांना पूर्णपणे उपलब्ध करून दिलेला आहे। म्हणजेच की धुळीवंदन निमित्त बघा, म्हणजेच की शेतकरी बांधवांनो होळी निमित्त शेतकरी मित्रांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आज दुपारी 12 वाजल्यापासून म्हणजेच की ही प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, प्रत्येकी शेतकरी बांधवांच्या खात्यात 6,000 रुपये इतका निधी जमा केला जाणार आहे आणि येत्या 5 तासातच तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा SMS मेसेज नक्कीच तुम्हाला पाहायला मिळणार आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, हे पैसे बघा उद्याच्या 10 वाजेपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वाटप सुरूच राहणार आहे। म्हणजेच की उद्या सकाळपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वाटप हे सुरूच राहणार आहे। ज्या शेतकरी बांधवांना आज 12 वाजता पैसे मिळाले नसेल आणि उद्या सकाळीच तुमच्या शेतकरी बांधवांनो बँक खात्यात बघा 10 वाजेपर्यंत तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे। ही शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही घोषणा आज केलेली आहे। कारण की बघा हप्त्याबद्दल सोशल मीडियावरती अनेक खोट्या बातम्या फिरत होत्या, ज्या आता पूर्णपणे थांबलेल्या आहेत। कारण की बघा धुळीवंदन म्हणजेच की हॅपी होळी निमित्त म्हणजेच की होळी निमित्त शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी ही बातमी राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आता शेतकरी बांधवांमध्ये बघा आनंदाचं वातावरण पूर्णपणे निर्माण होत आहे। आज सरकारच्या माध्यमातून सर्व शंका दूर करण्यामध्ये आल्या असून पात्र शेतकरी बांधवांना आजच हा लाभ दिला जाणार आहे। यामुळे शेतकरी वर्गात मोठं आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, तुमच्यासाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे। कारण की बघा प्रशासकीय नियोजनानुसार या बघा आता निधी वितरण 2 टप्प्यामध्ये केलं जाणार आहे। आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील 18 जिल्ह्यांची निवड करण्यामध्ये आली असून तिथे बघा आजच पैसे मिळतील आणि उर्वरित 18 जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये नियोजन असून त्यांचे पैसे देखील आता लवकरच जमा होतील। आज आपल्या बघा पहिल्या टप्प्यातील 18 जिल्ह्यांची तालुक्यांची विस्तार माहिती आता आपण जाणून घेणार आहोत। आता आज कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार आहेत, कोणत्या जिल्ह्यात सर्वात अगोदर ही रक्कम जमा केली जाणार आहे, कोणते आहेत ते 18 जिल्हे, तुमच्या जिल्ह्याचा नंबर आलेला आहे की नाही हे सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत। त्यामुळे 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे। शेतकरी बांधवांनो शेवटपर्यंत पाहण्याचा नक्की प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की सेट करा। त्याचबरोबर व्हिडिओला पण लाईक करा आणि तुमचा जिल्हा नक्की कमेंटमध्ये कळवा। तर आता सविस्तरपणे आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्हाला राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून काही कामे करण्यामध्ये सांगण्यामध्ये आलेले आहे। जर तुम्ही हे कामे पूर्ण नाही केले तर तुम्हाला 1 रुपया सुद्धा जमा केला जाणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्हाला हे कामे करणे अतिशय आवश्यक आहे। जर तुम्ही हे कामे पूर्ण नाही केले तर तुम्हाला 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे देखील दक्षता घ्यायची आहे। त्यामुळे आता चला आपण नेमके कोणते राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून काम सांगण्यामध्ये आलेलं आहे ते थोडक्यात जाणून घेऊया। त्यानंतर जिल्हे आणि तालुक्यांची यादी पाहू, कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये आज नमो आणि PM चा हप्ता जमा केला जाणार आहे। तर तुम्हाला राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून नंबर 1 वरती काम करायला सांगितलेलं आहे। ज्या शेतकरी बांधवांची eKYC अपूर्ण असेल त्या शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर eKYC पूर्ण करावी। ज्या शेतकरी बांधवांनी eKYC
KYC केलेले आहे त्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांची KYC अपूर्ण असेल त्या शेतकरी बांधवांनी KYC लवकरात लवकर पूर्ण करावी। त्याचबरोबर आधार बँक खात्याशी लिंक, ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक नाही त्या शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावी आणि ज्या शेतकरी बांधवांची KYC अपूर्ण आहे त्या शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर KYC पूर्ण करा, जेणेकरून तुम्हाला हप्ता येण्यास काही अडथळा निर्माण होऊ नये आणि आधार बँक खात्याची लिंक देखील लवकरात लवकर करून घ्या। आता नेमके आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर नमो आणि PMचा हप्ता जमा केला जाणार आहे त्या जिल्ह्यांची यादी 2 ते 3 मिनिटात समजून घेणार आहोत। शेतकरी बांधवांनो, तुमचा जिल्हा आलेला आहे की नाही हे पाहिल्याशिवाय जायचं नाही, नाहीतर तुम्हाला 1 रुपया सुद्धा जमा केला जाणार नाही। तुम्ही दुसऱ्या टप्प्यामध्ये जाणार आहे तुमचा जिल्हा जर या यादीत आलेला नसेल तर। त्यामुळे तुमचा जिल्हा आहे की नाही ते पाहून जा। तर चला आता नंबर 1 वरती जिल्हा आहे यवतमाळ। यवतमाळ मधील जर शेतकरी असाल, यवतमाळ मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण नमो आणि PMच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही प्रतीक्षा संपलेली आहे। यवतमाळ मधील कोणत्या तरी एका तालुक्यामधील शेतकरी असाल किंवा कोणत्या पण एका तालुक्यातील शेती करत असाल तर आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। यवतमाळ मधील सर्व शेतकरी बांधवांना एकत्रपणे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता हा जमा केला जाणार आहे। त्यानंतर वाशिम मधील जर शेतकरी असाल, नमो 8व्या हप्त्याची रगडलेली प्रतीक्षा करत असाल, PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता वाशिम मधील सर्व शेतकरी बांधवांची ही प्रतीक्षा संपलेली आहे। वाशिम मधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। होळी निमित्त तुम्हाला देखील एकूण 6,000 रुपये अशी रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर ठाणे मधील जर शेतकरी असाल, तुम्ही पण नमो आणि PMच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही प्रतीक्षा तुमची देखील संपलेली आहे। तुम्हाला देखील काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। आता ठाणे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता नमो आणि PMचा हप्ता एकत्रपणे जमा केला जाणार आहे। त्यानंतर सिंधुदुर्ग मधील जर शेतकरी असाल, सिंधुदुर्ग मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण नमो आणि PMच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही प्रतीक्षा तुमची पूर्णपणे संपलेली आहे। तुम्हाला पण एकत्रपणे नमो शेतकरी योजनेचा रखडलेला 8वा हप्ता, त्याचबरोबर PM किसान योजनेचा 22वा हप्ता हा एकत्रपणे राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून PM किसान योजनेचा 22वा हप्ता हा सिंधुदुर्ग मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे। त्यानंतर सांगली मधील शेतकरी असाल, सांगली मधील कोणत्या तरी एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण नमो शेतकरी योजनेची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, त्याचबरोबर PM किसान योजनेचा 22वा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा असेल तर आता ही प्रतीक्षा तुमची पूर्णपणे संपलेली आहे। राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आज होळी निमित्त मोठी अपडेट देण्यामध्ये आलेले आहे। सांगलीमधील देखील सर्व शेतकरी बांधवांना आज एकत्रपणे 6,000 रुपये अशी रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर सोलापूर मधील जर शेतकरी असाल, सोलापूर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण नमो आणि PMच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल किंवा सोलापूर मधील कोणत्या तरी एका तालुक्यामधील शेतकरी असाल तर आता तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। तुम्हाला देखील एकत्रपणे 2 योजनांचा लाभ दिला जाणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही सोलापूर मधील सर्व शेतकरी बांधवांना। त्यानंतर सातारा मधील जर शेतकरी असाल, तुम्ही पण नमो आणि PMच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही प्रतीक्षा तुमची देखील संपलेली आहे। सातारा मधील कोणत्या तरी एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार अशी प्रतीक्षा असेल, PM किसान योजनेचा 22वा हप्ता कधी जमा होणार अशी प्रतीक्षा असेल तर आता होळी निमित्त तुमची ही पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। तुम्हाला देखील होळी निमित्त सर्व पैसे आता रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर रायगड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना एकत्रपणे 6,000 रुपये रक्कम जमा केली जाणार आहे। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 3,000 रुपये आणि PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 3,000 रुपये अशी राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून अपडेट आलेला आहे। त्यानंतर रत्नागिरी मधील जर शेतकरी असाल, रत्नागिरी मध्ये राहून शेती करत असाल, नमो आणि PMच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही प्रतीक्षा तुमची देखील संपलेली आहे। तुम्हाला देखील एकत्रपणे 6,000 रुपये अशी रक्कम 2 योजनांची मिळून तुम्हाला 6,000 रुपये रक्कम जमा केली जाणार आहे। आज 12 वाजल्यापासून वितरित सुरुवात झालेली आहे। त्यानंतर उद्या म्हणजेच की सकाळी 10 वाजेपर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर परभणी मध्ये जर शेतकरी असाल, परभणी मध्ये राहून शेती करत असाल, नमो आणि PMच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही प्रतीक्षा तुमची देखील पूर्णपणे संपलेली आहे। तुम्हाला पण एकत्रपणे हप्त्यांचं वितरित केलं जाणार आहे। त्यामुळे परभणी मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। परभणी मधील कोणत्या पण एका तालुक्यामधील शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर पालघर मधील जर शेतकरी असाल, पालघर मध्ये राहून शेती करत असाल, नमो PMच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा असेल तर पालघर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता 2 योजनांचा लाभ दिला जाणार आहे। त्यानंतर जालना मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना एकूण 2 योजना
योजनांचा लाभ दिला जाणार आहे. तुम्हाला देखील काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर जळगाव मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. जळगाव मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना एकूण 6,000 रुपये अशी रक्कम 2 योजनांचा लाभ दिला जाणार आहे. त्यानंतर कोल्हापूर मधील शेतकरी असाल, कोल्हापूरमध्ये राहून कोणत्या तरी एका तालुक्यामधील शेतकरी असाल तर तुमची देखील प्रतीक्षा संपलेली आहे. तुम्हाला देखील राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून म्हणजेच की नरेंद्र मोदीच्या हस्ते पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता तुम्हाला देखील कोल्हापूर मधील शेतकरी बांधवांना जमा केला जाणार. त्यानंतर लातूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना लाभ दिला जाणार आहे. त्यानंतर नाशिक मधील शेतकरी असाल, नाशिकमध्ये राहून शेती करत असाल, नमो आणि पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही प्रतीक्षा तुमची देखील संपलेली आहे. तुम्हाला देखील एकत्रपणे 6,000 रुपये अशी रक्कम जमा केली जाणार आहे. राज्य सरकारचा पीएम किसान नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि केंद्र सरकारचा पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता एकत्र मिळून तुम्हाला रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर हिंगोली, बुलढाणा या जिल्ह्यात सुद्धा एकत्रपणे लाभ दिला जाणार आहे. त्यानंतर चंद्रपूर, बीड या जिल्ह्यात सुद्धा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.